नमस्कार मैत्रिणींनो, मी दीपाली तुमचं दीप्स कॉर्नरमध्ये स्वागत करते। आज आपण पाहणार आहोत मेथी चिकन कढाई। त्यासाठी मी 4 कांदे गॅसवरती भाजून घेतलेले आहेत, थोडंसं खोबरं भाजून घेतलेली आहे, लसूण अद्रकाची पेस्ट घेतली, 4 हिरव्या मिरच्या आणि 1 जुडी मेथी स्वच्छ धुवून बारीक कट करून घेतलेली आहे। सोबतच आपण अर्धा किलो चिकन घेतलेलं आहे, ते मी स्वच्छ पाण्याने धुवून घेतलेलं आहे। आता चिकनला पहिले आपण हळद आणि मीठ लावून घेऊया। सगळ्यात आधी आपण चिकन पहिले फ्राय करून घेऊया। त्यासाठी मी एका कढईत 2 ते 3 चमचे तेल घेतलेलं आहे। आता यात टाकत आहे मी चिकनचे पीसेस। अशा पद्धतीने आपल्याला चिकन फ्राय करून घ्यायचं आहे। आता हे चिकनचे पीस आपले झालेले आहेत, हे एका ताटात आपण काढून घेऊ आणि अशाच पद्धतीने आपण बाकी राहिलेले पीसेस सुद्धा फ्राय करून घेऊया। आपण सगळे चिकनचे पीसेस फ्राय करून घेतलेले आहेत। आता त्यातलंच आपलं थोडंसं तेल उरलेलं आहे, यात आपण अजून थोडंसं तेल घालत आहोत। आता 2 ते 3 चमचे परत मी यात तेल घालत आहे। आता आपण जी खोबरं, कांदा, लसूण, अद्रक, हिरवी मिरचीची पेस्ट बनवली होती ती आपण यात तेलामध्ये घालत आहोत। आता ही पेस्ट आपल्याला तेल सुटेपर्यंत भाजून घ्यायची आहे, साधारणतः एक 7 ते 8 मिनिटं। आता यात टाकत आहोत आपण थोडासा हिंग। आता यातच टाकत आहे मी अर्धा चमचा हळद, 2 चमचे लाल तिखट, 2 चमचे धनेपूड आणि 2 चमचे गरम मसाला। आता हे सगळे मसाले आपल्याला भाजून घ्यायचे आहेत। यात घालत आहे मी चवीपुरतं मीठ। आता यातच घालत आहे मी आपण बारीक चिरून घेतलेली मेथी। मेथी आपल्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायची आहे। यावर एक 2 मिनिटं आपण झाकण ठेवूया मेथी व्यवस्थित शिजण्यासाठी। 5 ते 10 मिनिटं झालेली आहेत, आपली मेथी छानपैकी झालेली आहे। आता यात घालत आहे मी थोडंसं पाणी। पाण्याला छान अशी उकळी आलेली। आता आपण फ्राय केलेले पीस पण आपण यात घालून घेऊया। सगळे चिकनचे पीस आपण मसाल्यामध्ये व्यवस्थित मिक्स करून घेतलेले आहेत। आता 10 मिनिटं आपण याच्यावरती झाकण ठेवत आहे आणि छान अशी त्याला वाफ येऊ देत आहोत, त्यामुळे आपलं चिकन पण व्यवस्थित शिजेल। 10 मिनिटं झालेली आहेत, आता आपण झाकण काढून घेऊया। पहा, आपलं चिकन सुद्धा आता छान असं शिजलेलं आहे, व्यवस्थित तुटत आहे आणि आपल्या भाजीला तेल सुद्धा चांगलं सुटलेलं आहे। आता यावरून घालूया आपण कोथिंबीर। तयार आहे आपलं मेथी कढाई चिकन। आता हे आपण एका प्लेटमध्ये काढून घेऊया। तर तयार आहे आपलं मेथी कढाई चिकन। हे मी भाकरीबरोबर सर्व करत आहे, तुम्ही हे पोळीबरोबर किंवा भाताबरोबरही खाऊ शकता। तुम्हाला ही माझी मेथी कढाई चिकन बनवण्याची रेसिपी आवडल्यास नक्की माझ्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा। थँक्यू।